नमस्कार. नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर परमपूज्य श्री साठे काका आहेत. काका, आज गुरुपौर्णिमा आहे. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट नाना महाराजांनी सांगितली, ती म्हणजे मानसपूजा. जरा त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. सांगतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य नाना महाराज दत्तभक्त होते. त्यांनी मानसपूजेबद्दल लोकांना खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला. मानसपूजा ही निर्गुणात करायची पूजा आहे. सगुण आपण पूजा करतो ती सगुणाची पूजा आहे. आणि निर्गुणात म्हणजे आपल्याजवळ कोणतीही वस्तू नसताना मनाने करायची ती मानसपूजा. आणि ही नाना महाराजांनी नेहमी समजावून सांगायचा प्रत्येक भक्ताला प्रयत्न केला आहे. नाना महाराज खूप श्रेष्ठ दत्तभक्त होते. ते स्वतः दत्त अवतारच होते. शुभ्र वस्त्रातील ती दत्तमूर्ती होती. नाना सांगायचे की मानसपूजा म्हणजे काय, तर सद्गुरूंचं पूजन आहे आणि ते आपल्या मनाने करायचं आहे. कोणत्याही प्रकारच्या वस्तू आपल्याजवळ नसताना मनाने आपण सगुणात जसं करतो त्याच पद्धतीने मनाने हे निर्गुणात आपल्याला सगळं करायचं आहे. मग सगळ्यात पहिले नाना म्हणायचे की सद्गुरूंच्या करता एक आसन तयार करा. मग आम्ही असं म्हणतो की आमचे शिवराय होते. शिवरायांचं 36 मन सोन्याचं आसन होतं. मग आमच्या सद्गुरूंच्या करता नसावं का? म्हणून आम्ही मग 36 मन सोन्याचं एक आसन तयार करतो, सिंहासन. त्यावरती वेगळी वेगळी वस्त्र, मऊ वस्त्र घालतो आणि गुरूंना विनंती करतो की नाना माऊली आपण या आणि आसनावर आपण बसा. नाना आसनावर येऊन बसतात. नाना आपल्याला आशीर्वाद देतात. पाठीवरती चांगली जोरदार थाप ठोकतात आणि सांगतात करा पूजा. मग आम्ही त्यांना विचारतो की नाना, तुम्ही सांगतात निर्गुणाची पूजा करा, पण आता तर तुम्ही सगुणात येऊन बसलेले आहात, मग हे कसं आहे? तर नाना म्हणतात की सगुण समजल्याशिवाय निर्गुण समजणार नाही. म्हणून पहिले तुम्ही सगुणाची पूजा केली आहे, आता आम्ही सांगतो त्या पद्धतीने निर्गुणाची पूजा करा. मग नाना आसनावर येऊन बसले की एक चांदीचं तबक घ्यावं, मोठं कामन म्हणतो आपण त्याला, ते ठेवावं. त्यात नानांचे चरण ठेवावे. त्याच्यावरती कोंबट पाणी घालावं. नानांचे चरण छान धुवावे. नंतर ते धुतल्यानंतर पंचामृत घ्यावं. नानांच्या चरणांवरती पंचामृत घालावं. पंचामृती पूजा झाल्यानंतर पुन्हा कोंबट पाण्याने नानांच्या पायांना स्नान घालावं. ते झाल्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाणी घालून नानांचे चरण धुवावे. नंतर अत्तर घ्यावं. नानांना अनेक अत्तरं आवडायची. नानांच्या चरणाला हिना अत्तर लावावं. पुन्हा एकदा कोंबट पाणी घेऊन नानांचे चरण स्वच्छ धुवावे. नंतर नानांना म्हणावं की नाना थोडे पाय वरती करता का, आणि मग ते तामन बाजूला करावं. एक पांढरं शुभ्र मखमली वस्त्र घ्यावं, ज्यांनी नानांच्या चरणाला दुखापत होणार नाही, आणि अशा वस्त्रांनी नानांचे चरण हळुवारपणे पुसावे. आणि नंतर ते परत आसनस्थ करावे. ते आसनस्थ झाल्यानंतर आपण गंध घ्यावं. मधलं बोट आणि अनामिका यांनी पहिले नानांच्या कपाळावरती गंधमार्जन करावं. ते झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं कुंकवाचं बोट लावावं. नंतर अनामिकेने नानांच्या पायाच्या अंगठ्यांना गंध लावावं. त्यावर हळद, कुंकू, अक्षदा, हुक्का, गुलाल, शेंदूर हे व्हावं. नंतर कोमल फुलं, मऊ मऊ फुलं असतील ती फुलं व्हावी. बेलाचं पान व्हावं. तुळशीपत्र व्हावं. दुर्वा व्हाव्या आणि शमीपत्र व्हावी. नाना हे सगळ्या देवतांचं अधिष्ठान आहे, त्यामुळे सगळ्या प्रकारचे पुष्प नानांना आवडायची. नंतर हलकी पुष्प जसं जाई जुई ही हातात घ्यावी आणि नानांच्या डोक्यावरून ही सगळीच्या सगळी अर्पण करावी. आणि नंतर
नानांच्या गळ्यामध्ये एक सोन्याचा गोप घालावा, नानांना उपवस्त्र घालावं छानपैकी. नानांच्या गळ्यामध्ये नानांना फुलं आवडायची, त्या फुलांचा हार नानांच्या गळ्यामध्ये घालावा आणि नंतर नानांना अंगठी घालावी. शास्त्रात लिहिलेलं आहे की सद्गुरूंना अंगठी अर्पण करावी, म्हणून नानांच्या उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये अंगठी अर्पण करावी. नंतर नानांची पूजा झाल्यानंतर नानांना विचारावं, नाना आपल्याला काय आवडतं जेवायला? तर नाना म्हणतात, रोज वेगळे वेगळे पदार्थ सांगतात. आज आम्हाला पुरणाची पोळी द्या, आज आम्हाला खीर द्या, आज आम्हाला वडे द्या. वेगळे वेगळे पदार्थ नाना सांगतात. त्याप्रमाणे ते पदार्थ नानांना अर्पण करावे, आपल्या हाताने नानांना घास भरवावे. त्यात खूप आनंद असतो. नाना ते सगळे पदार्थ जेवतात. नंतर जेवण झालं की नानांना हात धुण्यासाठी म्हणून तस्त ठेवावं. नाना ते हात धुतात, तस्तामध्ये चूळ भरतात आणि हे पाणी फेकून द्यायचं नसतं. हे जे पाणी असतं हे तीर्थ असतं. ते मानसपूजा करणाऱ्यानेच ते तीर्थ प्राशन करायचं असतं आणि ते तीर्थ हे फलदायी आहे. हे सगळं झाल्यानंतर नानांना गोविंद विडा भरवावा. नाना तो गोविंद विडा खातात आणि गोविंद विडा खाल्ल्यानंतर ते चावून चावून खातात आणि त्यातला थोडासा विडा ते आपल्या शिष्याच्या मुखात भरवतात. यासाठी बराच कालावधी जावा लागतो आणि काही कालावधी गेल्यानंतर तुम्हाला त्या विड्याची आपोआप चव यायला लागते. आता 14-15 वर्ष झाले, मला जवळजवळ 52 वर्ष झाले मी रोज नानांची मानस पूजा करतोय. आता 14-15 वर्ष झाले मला असा अनुभव यायला लागला की आपल्याला सुद्धा विड्याची चव लागते. मग एकदा मी उठलो आणि हे मानवी मन चंचल आहे. मी उठलो आणि आरशात जाऊन पाहिलं. पाहिल्यानंतर असं दिसलं की माझे ओठ आणि जीभ रंगलेली आहे. आणि आज पण रोज नियमाने जेव्हा जेव्हा नानांची मानस पूजा करतो तेव्हा नाना मला विडा भरवतात आणि माझे ओठ आणि माझी जीभ रंगलेली असते. मानसपूजा खूप सोपी आहे आणि नाना त्यानंतर आपल्या पाठीवरती पुन्हा थाप ठोकून आपल्याला जवळ घेतात, आशीर्वाद देतात आणि नाम कसं घ्यायचं याच्याबद्दल ते खूप समजावून सांगायचा प्रयत्न करतात. नाम घेण्याचे 4 प्रकार आहेत: वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. या 4 प्रकारांनी नाम घ्यावं लागतं. जसे हे नाम आहे तसंच आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत: मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, ज्ञान आणि सहस्रार. त्याच्यातल्या प्रत्येक 2-2 चक्रांसाठी नामाचा एक प्रकार दिलेला आहे. वैखरी करता वैखरीने जर का कधी नाम घेतलं तर मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र जागृत होतात. मध्यमेने जर का कधी नामस्मरण केलं तर मणिपूर आणि अनाहत ही 2 चक्र जागृत होतात. पश्यंतीने जर का कधी नाम घेतलं तर विशुद्ध आणि ज्ञानचक्र जागृत होतात. आणि परा या पद्धतीने जर का कधी नाम घेतलं तर सहस्रारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आनंद मिळतो. जेव्हा आपण नाम घेतो, या नाम घेण्यासाठी सवय करावी लागते. एकाच दिवसात नाम घेतल्यानंतर साती चक्र शुद्ध होत नाही. प्रत्येक चक्र शुद्ध होण्यासाठी बराच कालावधी लागतो आणि त्याचा सतत अभ्यास करावा लागतो. त्यासाठी आपण वैखरीने सगळ्यात पहिले सुरुवात करावी. वैखरीने म्हणजे जोरात नाम घ्यावं, जे लोकांना ऐकू जाईल. आणि हे बरेच दिवस घेतले की आपला मूलाधार आणि स्वाधिष्ठान ही 2 चक्र जागृत होतात. त्याच्यानंतर ती 2 चक्र जागृत झाली की आपल्याला जाणीव होते की आता आपण वरच्या चक्रापर्यंत जायला पाहिजे. म्हणून मध्यमा या पद्धतीने नाम घ्यावं. मध्यमा म्हणजे काय, तर नाम पुटपुटायचं आहे, मनातल्या मनात पुटपुटायचं आहे. आणि हे नाम पुटपुटत असताना मणिपूर आणि अनाहत ही 2 चक्र आपली जागृत होतात. याच्यासाठी सुद्धा बलात कालावधी जावा लागतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनुभूती यायला लागली की हळूहळू आपल्याला असं वाटतं की आपण आणखीन वरच्या 2 चक्रांपर्यंत जावं. तेव्हा पश्यंती या पद्धतीने नाम घ्यावं. आता पश्यंतीमध्ये आपल्याला बडबडायचं नाहीये, मनातल्या मनात नाम घ्यायचं आहे. त्यावेळेस जिभेला सुद्धा हलवायचं नाहीये आणि अशा प्रकारचं नाम घेतलं तर विशुद्ध
आणि ज्ञान ही दोन चक्र आपली जागृत होतात. आणि ही दोन्ही चक्र जागृत झाल्यानंतर एक आनंद असतो आणि त्या आनंदामध्ये मनुष्य डुंबायला लागला की मग परा या पद्धतीने नामस्मरण चालू होतं. आणि परा या पद्धतीने जे नामस्मरण चालू होतं ते सहस्रारात असतं. त्या ठिकाणी साक्षात भगवंतच बसलेला असतो. आणि परा या ठिकाणी जेव्हा आपलं नामस्मरण चालू होतं तेव्हा ब्रह्मरंध्रामध्ये भगवंत साक्षात येऊन बसलेले असतात. आणि मग त्यावेळेस ते सांगतात की हे साधका, आता तू नाम नको घेऊ, तू माझ्यासाठी खूप नाम घेतलायस, आता मी तुझ्यासाठी नाम घेतो. म्हणून आपण त्या परामध्ये गेल्यानंतर, सहस्रारात गेल्यानंतर आपण फक्त नाम ऐकायचं असतं. नाम भगवंत आपल्याकरता घेतो. आणि ही परामध्ये गेल्यानंतर ही 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 जे काही अनुभूती आपल्याला मिळते ही श्रेष्ठ अनुभूती आहे. त्यावेळेस मनोलय झालेला असतो. आणि मनोलय झाल्यानंतर तुम्ही खूप आनंदात असतात. मनोलय म्हणजे मनामध्ये कोणतेही विचार न येता नाम घेतलं जातं आणि भगवंत तुमच्यासाठी हे नाम घेत असतो. असं हळूहळू करून नामाची श्रेष्ठता वाढवावी आणि भगवंताचं दर्शन घ्यावं. ज्यावेळेस परा या ठिकाणी नाम जातं त्या ठिकाणी सहस्रार आहे. त्या सहस्रारामध्ये एक कुंभ ठेवलेला आहे. तो कुंभ अमृताचा आहे. ज्यावेळेस भगवंत नाम घ्यायला सुरुवात करतो तेव्हा तो जो कुंभ आहे, अमृताचा कुंभ, तो आडवा पडतो आणि त्याच्यातून अमृत स्त्रवतं. आणि हे स्त्रवलेलं अमृत या ब्रह्मरंध्रातनं आपल्या शरीराच्या खाली यायला लागतं. आणि ते पडजिभेवरती आलं की पडजिभेवरनं ते आपल्या जिभेवर येतं आणि त्याचा गोडवा मिळतो. आणि तो गोडवा मिळाला की खूप आनंद असतो. आणि हीच अनुभूती आहे. ज्यावेळेस आपल्याला हा गोडवा मिळतो त्यावेळेस साक्षात ब्रह्मदेव किंवा परब्रह्म हे आपल्या जवळ आलेलं असतं. आणि ही अनुभूती फार थोड्या लोकांना येते. याच्यासाठी सातत्य खूप आवश्यक आहे. जो नियमाने हे साधन करतो त्याला नामाची महिमा लवकरात लवकर प्राप्त होते. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा